ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आज गंभीर राजकीय आरोप केला। कुलाब्यामध्ये बंडखोर उमेदवाराला अर्ज मागे घ्यायला लावण्यामध्ये नार्वेकरांचा हात होता असा दावा त्यांनी केला। पराभव दिसत असल्यामुळे राऊत बिनबुडाचे आरोप करतायत असं उत्तर नार्वेकरांनी दिलं। आरोप प्रत्यारोप सुरूच राहतील, पण विधानसभा अध्यक्षासारख्या महत्त्वाच्या पदावरच्या व्यक्तीनं स्थानिक राजकारणापासून दूर राहायला हवं का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। पाहूया हा रिपोर्ट। मुंबईच्या कुलाब्यातील वॉर्ड क्रमांक 226 सध्या चर्चेत आहे, कारण तिथे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे बंधू मकरंद नार्वेकर उभे आहेत। त्यांना भाजप बंडखोर अशोक पाटील यांनी आव्हान दिलं होतं, मात्र अशोक पाटलांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। त्यासाठी राहुल नार्वेकरांची शिष्टाई यशस्वी ठरल्याची चर्चा आहे। आता मकरंद नार्वेकर यांच्या विरोधात एकमेव अपक्ष उमेदवाराचा अर्ज आहे। त्याला अर्ज मागे घ्यायला लावला तर मकरंद नार्वेकर मुंबईतून बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे। चर्चा या घडामोडींची कमी आणि यावरून ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांची जास्त आहे। विधानसभा अध्यक्ष धमक्या देतात असा थेट आणि गंभीर आरोप राऊतांनी केला। आता हा धमक्यांचा विषय आला। विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्राच्या धमक्या देतो विरोधी उमेदवारांना, दबाव आणतो प्रशासनावर। या राज्यात काय चाललंय ह्या त्या विचाराचीच सोय नाही। पूर्वी आम्ही विचारायचो कुठे नेऊन ठेवलं आहे महाराष्ट्र। आता महाराष्ट्र राहिलेलाच नाही, तर ठेवायचा प्रश्न येतोय कुठे। राज्याचे मुख्यमंत्री ते पाहतायत आणि त्यांना उत्तेजन देतात, बाकी काय म्हणू शकतो आपण। पण हे राहुल नार्वेकरांना विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं कृत्य शोभत नाही। राऊतांच्या आरोपांना उत्तर द्यायला स्वतः विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर समोर आले। बिनबुडाचे आरोप करत राऊत रडीचा डाव खेळत असल्याची टीका त्यांनी केली। कुलाब्यात नेमकं काय घडलं याचा घटनाक्रमही नार्वेकरांनी सांगितला। मला अशीच अपेक्षा होती संजय राऊतांकडनं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं। त्याचं कारण असं आहे, जेव्हा आपला पराजय आपल्याला स्पष्टपणे दिसतो त्यावेळेला आपण अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करून कुठची तरी स्वतःच्या पराजयासाठी कारण शोधायचा प्रयत्न करत असतात। त्यातलाच हा एक प्रकार आहे। संजय राऊतांना त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा पराभव हा स्पष्ट दिसत असल्यामुळे असे बिनबुडाचे आरोप करत असतात। नार्वेकरांवर आरोप करताना राऊतांनी मनोहर जोशींच्या लोकसभा अध्यक्षपदाची आठवण काढली। त्यावरून उद्धव ठाकरेंनी वापरा आणि फेका नीती अंतर्गत मनोहर जोशींचा अपमान केला होता अशी टीका भाजपनं केली। यापूर्वी असं मी कधी पाहिलं नव्हतं। आमचे मनोहर जोशी लोकसभेचे अध्यक्ष होते, पण ते शिवसेनेच्या व्यासपीठावर त्यानंतर उपस्थित राहिले नाही, कारण त्यांच्यावरती संविधानिक बंधनं होती। मनोहर जोशी शिवसेनेच्या कोणत्या व्यासपीठावर मनोहर जोशी उपस्थित राहिले नाही। दत्ताजी नलावडे उपस्थित राहिले नाही विधानसभेचे अध्यक्ष म्हणून। आणि आता ज्या पद्धतीनं हा सगळा संविधानाचा नियमांचा भंग करण्याचा कार्यक्रम सुरू आहे, राज्याचे मुख्यमंत्री ते पाहतायत आणि त्यांना उत्तेजन देतात, बाकी काय म्हणू शकतो आपण। वापरा आणि फेकून द्या ही रणनीती उद्धवजी ठाकरे यांच्या पक्षाची आहे। आपल्याला माहिती आहे की 2 दिवसापूर्वी जेव्हा एबी फॉर्म वाटप झालं तेव्हा शिवसेना भवनाच्या बाहेर देखील सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती। मातोश्रीच्या बाहेर अनेक सर्वसामान्य कार्यकर्ते टाहू फोडून रडत होते। राऊतांच्या एरवीच्या काही आरोपांकडे फक्त राजकारणाचा भाग म्हणून बघितलं, काही आरोपांकडे दुर्लक्ष केलं, तरी त्यांनी विधानसभा अध्यक्ष या घटनात्मक पदाकडून ज्या अपेक्षा व्यक्त केल्यात त्याकडे अगदीच कानाडोळा करणं चुकीचं ठरेल। अर्थात हे काही आता नव्यानं होत नाहीये, हे खरं असलं आणि सरकार कोणाचंही असलं तरी काही पदांचा मान राखणं, आब राखणं गरजेचं असतं। त्याची डिग्निटी, प्रतिष्ठा जपणं गरजेचं असतं, हेही तितकंच खरं। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।